नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडाख पाटील ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या संदर्भात आपण माहिती आज पाहणार आहोत। तर केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून ज्या पण गाड्या आहेत सर्व त्यांना ह्या रजिस्ट्रेशन आपलं हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची तरतूद केलेली आहे। म्हणजेच 2019च्या पूर्वी ह्या नंबर प्लेट कोणत्याही गाड्यांना नाही आहेत। म्हणजे आपण काय करायचं आहे, तुमची जर गाडी 31 मार्च 2019च्या पूर्वी घेतलेली गाडी असेल तर त्याची नंबर प्लेट तुम्हाला चेंज करून घ्यायची आहे। तर ह्या ज्या नवीन नंबर प्लेट असणार आहे याचे फायदे काय राहणार आहे, तर बनावट नंबर प्लेटमुळे ज्या गाड्या चोरीला जातात त्याचे प्रमाण कमी होईल आणि पोलिसांना जे वाहन असतात ते ट्रॅक करणे अगदी सोपे होऊन जाईल। आता नवीन नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2025 पर्यंत होती, पण ती आता काल वाढून 30 जून 2025 पर्यंत करण्यात आलेली आहे। तर नवीन नंबर प्लेट घेण्यासाठी कशी प्रोसेस आहे ते आपण बघूयात। तर आधी काय करायचं आहे, तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन एक अर्ज करायचा आहे नवीन नंबर प्लेटसाठी। तर अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे तिची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली जाईल। बऱ्याचशा अशा फ्रॉड वेबसाईट पण तयार झालेल्या आहेत, त्यावर समोर तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला एक नवीन टॅब दिसेल HSRP म्हणून। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे एक नवीन वेबसाईटवरती तुम्ही जाल, तिथून तुम्हाला ऑफिस सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या ऑफिसमधून तुम्हाला नंबर प्लेट पाहिजे। तुमचे RTO ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर अशी एक वेबसाईट पुन्हा ओपन होईल, त्यावरती ऑर्डर नाववरती क्लिक करायचं आहे। ऑर्डर नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिटमेंट लोकेशन डीलरकडे जाऊन नंबर प्लेट बसवायची की घरी ऑर्डर करायची नंबर प्लेट, ते दोन ऑप्शन इथं दिलेले आहेत। आता इथं आपण डीलर प्रिमाइसेस वरती क्लिक करूया। त्यानंतर HSRP ऑर्डर टाईपमध्ये तुम्हाला जुन्या गाडीला नवीन नंबर प्लेट बसवायची आहे की तुमची नवीन नंबर प्लेट आहे परंतु खराब झालेली आहे की ते प्रकार याच्यामधून निवडायचे आहे। तर आपल्याला 2019 पूर्वीची गाडी आहे, तिला नवीन नंबर प्लेट बसवायची आहे, म्हणून 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू। त्यानंतर पुढे पिन कोड तुमचा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर गाडीचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये गाडीचा चेसी नंबर आणि इंजिन नंबर टाकायचा असतो। चेसी नंबरचे शेवटचे 5 अंक व इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक टाकले तरी चालते। आता इंजिन नंबर चेसी नंबर तुम्हाला गाडीचे जे RC बुक असतं त्यावरती पाहायला मिळेल, तिथून तुम्ही टाकू शकता। त्यानंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय विथ वाहनवर क्लिक करून तुम्ही पुढील फॉर्मवरती जाऊ शकता। आता इथून तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचं, तुम्हाला कुठून नंबर प्लेट बसवायची आहे ते। आता अहमदनगर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला अहमदनगरमध्ये किती सेंटर आहेत नंबर प्लेट बसवून देण्याचे ते दिसतील, त्यापैकी तुमचं जे जवळचं सेंटर असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर डेट सिलेक्ट करायची, कोणत्या तारखेला तुम्हाला नंबर प्लेट बसवून पाहिजे ती अपॉइंटमेंट डेट तुम्ही इथं टाकून घेऊ शकता। त्यानंतर टाईम पण इथं सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या टाईमला तुम्हाला पाहिजे नंबर प्लेट बसून। आता पुढे तुम्हाला गाडीचा प्रकार वगैरे निवडायचा आहे, कोणती गाडी आहे, डिझेल आहे की पेट्रोल आहे। त्यानंतर इंजिनचा प्रकार कोणता आहे गाडीचा ते पण इथं टाकायचं आहे। त्यानंतर गाडी मालकाचे नाव वगैरे इथं टाकून घ्यायचे आणि पुढं गाडी मालकाचा जो ॲड्रेस आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढं तुम्हाला एक OTP साठी एक ऑप्शन येईल। तुम्ही जे मोबाईल नंबर टाकला होता त्यावरती एक OTP येईल, तो OTP व्हेरीफाय करून पुढं अशी एक प्रकारची एक तुमची डिटेल्स शो होईल, ती चेक करून आय ॲग्रीवरती क्लिक करून पुढं तुम्हाला पेमेंट करायचं आहे। आता पेमेंट जे राहणार आहे ते मोटरसायकलसाठी 531 रुपये आहे, त्यानंतर 3 व्हीलरसाठी 590 रुपये आहे आणि कार आणि इतर जे मोठे वाहन आहेत त्यांना 879 रुपये पेमेंट हे करावं लागणार आहे ऑनलाईन। आता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ही एक PDF डाउनलोड होईल, त्या PDF मध्ये तुमची गाडीची सर्व डिटेल्स, तुमचं नाव, मोबाईल नंबर, गाडीचा नंबर, चेसी नंबर व इंजिन नंबर ही सगळी डिटेल्स त्यावरती प्रिंट होऊन येत असते।
आणि त्यानंतर अपॉइंटमेंट शेड्यूल पण तिथं दिसतं. अपॉइंटमेंटची तारीख, त्यानंतर अपॉइंटमेंटचा वेळ आणि तुम्हाला नंबर प्लेट कुठं फिट करायची, तुमचं नंबर प्लेटचं सेंटर कोणतं आहे ते पण यावरती दिलेलं असतं. आता नंबर प्लेटला गाडी घेऊन जाताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड, गाडीचं RC बुक आणि ऑनलाईन जे तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची एक प्रिंट तिथं घेऊन जायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन नंबर प्लेटसाठी अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी काही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही डॉक्युमेंट सेंड करू शकता. तुमची नंबर प्लेटसाठीचं रजिस्ट्रेशन करून दिले जाईल. धन्यवाद.